लीलीहसे ग्रसमान समन्ताल लोकान उग्रान वदनये ज्वलद्भिः तेजो विरापूर्य जगत् समग्रं भासस्तोग्रा प्रतपन्ति विष्णो लीलीयसे ग्रसमान समन्ताल लोकान् समग्रान् वदनये ज्वलद्भिः तेजो विरापूर्य जगत् समग्रं भासस्तोग्रा प्रतपन्ति विष्णो लीलीयसे ग्रसमान समन्तान् लोकान् समग्रान् वदनये ज्वलद्भिः तेजो विरापूर्य जगत् समग्रं भासस्तोग्रा प्रतपन्ति विष्णो। लीलीहसे ग्रसमानः समन्तात् लोकान् समग्रान् वदनैः ज्वलद्भिः तेजोभिः आपूर्य जगत् समग्रं भासाः तव उग्राः प्रतपन्ति विष्णो। हे विष्णु, त्वं समन्तात् समग्रान् लोकान् ज्वलद्भिः वदनैः ग्रसमानः लीलीहसे। उग्राः भासाः समग्रं जगत् तेजोभिः आपूर्य प्रतपन्ति। हे विष्णू म्हणजे हे विष्णू परमात्मन, विष्णू व्याप्त म्हणजे अत्यंत हे व्यापक सर्वत्र व्याप्त असणाऱ्या, कारण विश्वरूपाशी संवाद अर्जुन करतो, हे व्यापक असणाऱ्या विश्वरूपा म्हणून त्याला विष्णू असं म्हणतात व्यापक अर्थाने। त्वम समंतात, त्वम तू, समंतात म्हणजे सर्व बाजूंनी, समग्रान लोकान सर्व लोकांना, ज्वलद्भिः वदनही आपल्या जळत असलेल्या तोंडाने म्हणजे ज्वालांनी युक्त असणारं जे तुझं मुख आहे त्या मुखांनी, ग्रसमानः सर्वांना सर्वांचा ग्रास घेणारा त्यांना गिळणारा असा, लीलीहसे असा तो आपल्या जिभा चाटत आहेस, जिभेच्या निमित्ताने त्यांचं आस्वादन करीत आहेस, स्वाद घेत आहेस, चाटत आहेस किंवा स्वाद घेत आहेस। उग्राहा भासाहा आणि तुझी उग्र असणारे जे तेज आहे म्हणजे भयंकर भयदायक तेज आहे त्याने समग्रम जगत ह्या संपूर्ण जगताला तेजोभी तुझ्या तेजांनी आपूर्य सगळ्या तेजांनी त्याला व्यापून भरून प्रतपंती तुझी ही उग्रकांती जी आहे ती उग्रकांती सगळ्या जगाला व्यापून या ठिकाणी प्रतपंती म्हणजे ताप देत आहे। म्हणून म्हणतात हे व्यापक असणाऱ्या देवा तू सर्व बाजूंनी लोकांना आपल्या ज्वालामय अशा मुखाने संपूर्ण विश्वाचा हा ग्रास घेत आणि जणू काही त्यांचा त्या सर्वांना चाटीत आहेस। आणि तुझी उग्र असणारे जो भास म्हणजे तेज आहे त्या तेजामुळं तू ह्या संपूर्ण जगाला पूर्णपणे व्यापून या ठिकाणी संपूर्ण जगाला तुझा असणारी हे कांती किंवा तेजोमय किरण सर्वांना प्रतपंती त्रास देत आहेत, भय निर्माण करीत आहेत। माऊली सांगतात, आणि येतुलिया ही आरोगण करिता भुके नाही उणेपण, कैसे दीपन असाधारण उदयले या। ते म्हणतात ह्या भगवंताचा मुखामध्ये असणाऱ्या जो काही अग्नी आहे प्रदीप्त झालेल्या अग्नीप्रमाणे याचं जे मुख आहे त्याच्यामध्ये जेवढं जेवढं कोणी गेले ते पुन्हा पुढे गेले ते निधाई झाले, पुन्हा कोणी माघारीच आलं नाही का दुसरा अभंग आहे काहीतरी, जे त्याच्याकडे गेले ते पुन्हा माघारी आले। तुका पंढरीशी गेला, पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे, तेथे जाऊ नका कोणी गेले नाही आले परतोनी। तिथं गेल्यावर कोणी परत आलेलं नाही असं, जसं तुकोबारायांचं झालं तसं तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला असं। हा ते नाना गेली अंतराळा न येतीची वन्य ज्वाळा, नाही तप्त
लोहोनी जळा निघणे जेवी. हां, हे असंच उदाहरण दिले. आकाशात एकदा ज्वाळा गेली की ती परत येत नाही, किंवा तप्त लोखंडावर पडलेलं पाणी परत भेटत नाही. त्याप्रमाणे जेवढं त्याच्या मुखामध्ये गेलं तर संतप्त झालेल्या लोखंडाने जसं पाण्याला गिळून टाकलं, नाहीसं केलं, आणि त्याप्रमाणे ह्या विश्वरूपाने या व्यवहारामध्ये कोणतंही नाम आणि रूप ह्या वहिवाटीत, म्हणजे जे काही परंपरेनं चाललेलं आलेले नामरूप, त्याला शिल्लक ठेवलेलं नाही. आणि इथुल्याही आरोगण करिता, आणि हे एवढ्यांचे आरोगण म्हणजे जेवण किंवा भोजन करीत असताना भुके उणेपण नाही, पण त्याच्या भुकेला कोणताही कमीपणा आला नाही. म्हणजे एवढ्यांना परमात्म्याने भोजन केलं, म्हणजे सगळ्यांना जाळलं, पण जाळून त्याची शांती झाली नाही. म्हणजे अजून भूक जी आहे ती भुकेचं शमन झालं नाही. एवढ्या सर्व विश्वातल्या प्राण्यांचा चराचर विश्वाचा ग्रास करीत असतानाही त्या भुकेला उणेपण आलं नाही. म्हणजे भूक काही शमन झाली नाही, अजून भूक जशी आहे तशीच वखवखलेला आहे. कैसे दीपन असाधारण, असं किती याचं दीपन म्हणजे काय की आपला जो जठराग्नी आहे तो जठराग्नी एकदा पेटला की त्या माणसाला भूक लागते, आणि मग त्याला जोपर्यंत तो जठराग्नी शमत नाही तितकं त्याला भोजन पुरवावं लागतं. पण याचा जठराग्नी इतका प्रदीप्त आहे की ते म्हणता हे असाधारण दीपन. याचा जठराग्नी हा अतिशय प्रदीप्त झालेला आहे. आणि हे कैसे उदयलया, हा जठराग्नी इतका प्रदीप्त झालाच तरी कसा, की तो इतका प्रदीप्त झाला की त्याला सर्व जगाचा ग्रास करूनही अजून त्याची तृप्तीला तो काही प्राप्त झाला नाही. ऐसा भुकाळू हा नंदाचा नंदन, ऐसा भुकाळू हा नंदाचा गोळ. जैसा रोगिया ज्वराहुनी उठिला, का भनगा दुष्काळू पाहला, तैसा जिभांचा लळलळाट देखिला, आवाळोय चाटिता. एखादा एक विषमज्वर नावाचा ताप सांगितलेला आहे. ते तापातून उठलेला जो मनुष्य आहे, किंवा अलीकडे त्याला टायफॉईड म्हणतात किंवा नवज्वर म्हणतात, विषमज्वर म्हणतात, तर ते रोगिया ज्वराहुनी उठिला. एखादा रोगी किंवा व्याधिग्रस्त पुरुष ज्याला ज्वर झालेला आहे आणि त्याच्याहून उठला म्हणजे त्याच्यातून तो सावरला, म्हणजे त्याचा तो ज्वर निवृत्त झाला की काय होतं त्याला की अतिशय भूक लागते. म्हणून त्याला नातेवाईक जपत असतात, डॉक्टर सांगत असतात चतकोर भाकरीपेक्षा जास्त द्यायचं नाही, तो किती मागितलं तरी. हे उदाहरण देतात. किंवा भणगा दुष्काळू पाहला, किंवा भणगा म्हणजे एखादा भिकारी आणि त्याला दुष्काळू पाहला. एकतर भिकारी आणि त्याला दररोज चांगल्या सुकाळामध्ये सुद्धा चांगलं मिळत नाही, आणि अगोदर त्याच्यात दुष्काळ पडला तर त्याला कितीतरी त्रास झाला असेल, आणि त्याच्यात दुष्काळू पाहला म्हणजे दुष्काळ गेला आणि सुकाळ उजेडला, आणि मग लोक त्याला मोकळ्या मनाने द्यायला लागले. तरीसुद्धा त्याला दुष्काळ झाला तरीसुद्धा त्याला खा म्हणजे त्याचं ती भूक काही शमन होत नाही. तैसा म्हणजे रोग्याला किंवा भिकाऱ्याला जशी सारखी खा सुटते किती मिळालं तरी, तैसा त्याचप्रमाणे जिभांचा आवाळवे चाटिता, जिभांचा लळलळाट देखिला. आवाळीव चाटिता, माणूस आपल्या जिभेने आपलंच ओठ जसं चाटतो, पण आपल्या जिभेने आपलं ओठ चावत असताना जिभेचा लळलळाटू देखिला. म्हणजे ती जीभ फार घाईनं, म्हणजे आता किती लवकरात लवकर किती खाऊ अशा प्रकारचं ह्या अजून कोणाकोणाचा ग्रास करू असा त्याच्या आवाळवे चाटिता, म्हणजे ओठ चाटत असताना जिभांचा लळलळाट म्हणजे जीभ लळलळ करत होती, म्हणजे वेगाने त्या ठिकाणी हालत होती. तैसे आहाराचे नावे काही, तोंडापासून उरलेची नाही, कैशी समसमित नवाई भुकेलेपणाची. तैसे त्याप्रमाणे आहाराचे नावे काही, आहाराच्या नावाने म्हणजे अन्न म्हणून अन्न ज्याला नाव आहे असं काही तोंडापासून उरलेच नाही, त्याच्या तोंडातून काहीच उरलं नाही. म्हणजे ते काही असो, खाण्याचा पदार्थ आहे ना, तो कोणताही असू द्या, तो त्याच्या तोंडातून उरला नाही म्हणजे सुटला नाही. आईशी भुकेलेपणाची समसमित नवाई, आईशी समसमित भुकेलेपणाची नवाई,
नवाई. समसमित म्हणजे अशी खरमरीत किंवा अशी कडक अशा प्रकारची जी भूक त्याला लागलेली आहे त्या भुकेचं माऊली म्हणतात आईशी ही समसमित भुकेलेपणाची नवाई. म्हणजे अशी असणारी अत्यंत कडक अशा भुकेलेपणाचं हे एक प्रकारचं नवाई म्हणजे एक नाविन्यच आहे. अशी भूक आतापर्यंत कोणाला लागलेली दिसली नाही आणि अशी तृप्तीही अतृप्तीही कोणाची दिसत नाही. मनुष्याला खायला मिळालं मग तो किती मनुष्य जरी भुकेलेला असला तर त्यांनी खाल्लं तर एक वेळेला तो काय म्हणतो आलम भावना होते, आता पुरे, आता मला नको. पण हे विश्वरूपाचं असं नाविन्य यांनी सगळं खाल्लं तरी ते काही नको काही म्हणत नाही, त्याची तृप्ती होत नाही. काय सागराचा घोट भरावा की पर्वताचा घास करावा, ब्रह्मकटाह घालावा आघवाची दाढे. ते म्हणतात ही इतकं झालं आहे की जणू काही त्याला असं वाटतं का सागराचा घोट भरावा काय, आत्ताच्या आता मी ह्या सगळ्या सागराला एका घोट भरावा म्हणजे एका घोटात पिऊन टाकावं की काय. पर्वताचा घास करावा किंवा हा सगळा पर्वतच्या पर्वत त्याचा घास करावा म्हणजे त्याला घट्ट करून टाकावं, गिळून टाकावं काय. ब्रह्मकटाह आघवाची ब्रह्मकटाह दाढे घालावा आणि संपूर्ण ही ब्रह्मकटाह म्हणजे ब्रह्मांडरूपी एक कढई आहे ती जणू काही एकाच वेळेला आपल्या आघवाची ब्रह्मकटाह संपूर्ण असणारं ही ब्रह्मांडरूपी कढई ही दाढे घालावा, आपल्या दाढीच्या खाली रगडावी म्हणजे दाढेमध्ये घालावी. दिशा सगळीयाची गिळाविया, चांदनिया चाटून घ्याविया, आयशे वर्तता आहे साविया, लोलुप्य बा तुझे. अर्जुन देवाला म्हणतो हे देवा तुझे लोलुप्य आयशे साविया वर्तत आहे, तुझ्या ठिकाणी इतकं लोलुपता आहे की या ठिकाणी म्हणजे इतकी तुला लोलुप्य आहे म्हणजे इतकी हाव तुला भरलेली आहे, इतक्या उत्कट अभिलाषा तुझ्या ठिकाणी निर्माण झालेली आहे की जणू काही सगळ्याची दिशा गिळाव्या, सगळ्याच दिशा एकदम गिळून टाकाव्या किंवा चांदनिया चाटून घ्याव्या किंवा सगळ्या चांदण्याला आपल्या जिभेने चाटून टाकावं. अशा प्रकारचं हवरेपणा लोलुप्य वर्तत आहे तुझ्या ठिकाणी विद्यमान आहे किंवा आम्हाला दिसून येत आहे. जैसा भोगी काम वाढे, काय इंधने आगीशी हाकाक चढे, तैसे खात खातांची तोंडे खा खाते ठेली. अर्जुन इथं विश्वरूपाला दृष्टांत देतो, तो एक अध्यात्माचा सिद्धांत आहे. इथं दृष्टांत हा इथं काय आहे सिद्धांत आहे अध्यात्मामध्ये. कोणता भोगी काम वाढे, जितके जितके आपण विषयांचे भोग घ्यावे तितक्या तितक्या कामना वाढत राहतात. काय न जातो काम हा कामानाम उपभोगेन शाम्यती, हविषा कृष्ण वर्तमैव भूय एव अभिवर्धते. अशा प्रकारचा अर्जुन इथं दृष्टांत सांगतो. मनुष्य जेवढा भोग घेतो तेवढा काम वाढते. किंवा काय ते आहे ना पंचदशीत कुर्वते कर्म भोगाय आणि कर्म कर्तुंच भुंजते अशी स्थिती होते. किंवा इंधने आगीशी हाकाक चढे, जितकं जितकं आपण इंधन किंवा सरपण घालू तेवढा आगीशी हाकाक चढे. अग्नीला अधिक हाकाक म्हणजे बळ चढतं, म्हणजे अग्नी अधिक वृद्धिंगत होत जातो. जितकं जितकं आपण त्याच्यामध्ये इंधन घालावं तसा तसा अग्नी जसा वाढत जातो. वास्तविक इंधनाने अग्नी हे व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे, पण कमी होत नाही. जितकं घालाल तेवढा मोठा मोठा होत जातो. जितके भोगावेत तितक्या कामना वाढतच जातात. तैशी त्याचप्रमाणे खाताची तोंडे, खाताची तोंडे म्हणजे सारखा खात आहे आणि तरी सारखा खात आहे तरी त्याची तोंडे खाते ठेली. तरी त्या ठिकाणी तोंडे सारखी खात असूनही त्याला खाते ठेली म्हणजे आणखीन खा सुटलेली आहे. म्हणजे काय खावं आणि काय नको असं झालेलं आहे. आणि तरी तोंडामध्ये सारखं एकामागं एक काय ह्या संपूर्ण चराचर विश्वाचा घास एकदम घेत आहे तरी अजूनही त्याच्या ठिकाणचा जो हवरेपणा आहे तो कमी झालेला नाही. उलट अजून खाताची तोंडे खाताची तोंडे खाते ठेली, त्याला अजून खाव सुटलेली आहे. कैसे एकची केवढे पसरले, त्रिभुवन जिव्हाग्री आहे टेकले, जैसे का कवीठ घातले वडवानळी. ते म्हणतात कैसे एकची,
हे आश्चर्य कैसे म्हणजे अर्जुनाला हे आश्चर्य वाटतं, हे काय आश्चर्य आहे, कसं बरं हे झालं, कैसे एकच तोंड आहे आणि केवढे पसरले आणि त्या तोंडाचा किती विस्तार झालेला आहे. इतका विस्तार झाला का त्रिभुवन जीवाग्री टेकले आहे. संपूर्ण हे त्रैलोक्य त्याच्या जिवेच्या अग्रभागी शेंड्यावर म्हणजे सगळं त्रैलोक्य आहे असं तो म्हणतो. एवढं त्याचं तोंड आहे, इतकं मोठं आहे का सर्व त्रैलोक्य त्याच्या जिवेच्या एका आग्रावर टोकावर आहे. कसं आहे तर जैसे कवी ठगा घातले वडवानळी. जसा वडवानळ म्हणजे समुद्रावर पेटलेला अग्नी आहे आणि त्या समुद्रावर पेटलेल्या अग्नीच्या मध्ये वडवानळामध्ये जैसे कवीट घातले आणि कवठाच्या झाडाचं एक कौट आणि ते घातले कुठं तर वडवानळामध्ये म्हणजे समुद्रावर पेटलेला जो अग्नी आणि त्याच्यामध्ये एक कौड घालावं. तसं ह्या विश्वरूपाच्या मुखाच्या जिभेच्या एका टोकावर हे सगळं त्रैलोक्य सामावलेलं आहे. ऐशी अपार वदने आता इतुली कैची त्रिभुवने का आहार न मिळता येणे माने वाढविली सैंघ. आता ते म्हणतात याची मुख एका मुखाची स्थिती आहे आणि ऐशी अपार वदने आणि अशा प्रकारची त्याला अनंत मुख आहेत. एक मुख नाही तर त्याला अनेक मुख आहेत. आता इतुली कैची त्रिभुवने आता एक सगळं त्रैलोक्य एका जिभेच्या टोकात. याला मुख का अनंत मुख आणि या अनंत मुखाला जिभेच्या शेंड्यावर येण्या इतकी का होईना दुसरी त्रिभुवनं लागतील ना. एवढी त्रिभुवनं नाहीच आहे. इतुली कैची त्रिभुवने त्याच्या अनंत मुखाला प्रत्येकाला काहीतरी खाद्यपुरवठा व्हावा म्हणून जी त्रिभुवनं एका मुखात सामावलेली आहेत. अशी त्रिभुवनं काय अनंत थोडीच आहेत. म्हणून आता त्याला त्याच्या त्या जिभेवर ठेवायला सुद्धा काही शिल्लक राहिलेलं नाही. पण त्यांनी मुख मात्र इतकी धारण केलेली आहेत का आहार न मिळता येणे माने वाढविली सैंघ. बरं आता एवढ्यांना सगळ्या मुखांना आहार मिळेल का. आहार नाही मिळता. आहार न मिळता देखील मग आहारच मिळत नाही तर ह्या विश्वरूपाने ही का वाढविली सैंघ. ही पुष्कळ मुख कशाकरता एवढी मोठी विस्ताराला प्राप्त केलेली आहेत. आपल्याला एकाच मुखाला त्रिभुवन पुरेना तर आणखीन मुख कशाला पाहिजे. पण त्यांनी का म्हणून धारण केली काय माहीत. आगा हा लोको बापोडा जाहाला वदन ज्वाळावर पडा जैशी वनवेयाच्या वेढा सापडती मृगे. ते म्हणतात जैशी ज्याप्रमाणे वनवेयाच्या वेढा वणवा लागला आणि त्या वनव्याच्या वेढ्यामध्ये मृगे सापडती जसे हरिण सापडावेत त्याप्रमाणे आगा हा लोको बापुडा. अरे हा बिचारा असणारा लोक म्हणजे हे बिचारे असणारे सगळे प्राणी याच्या वदन ज्वाळा वरपडा झाला. याच्या मुखामध्ये असणाऱ्या ज्या ज्वाळा आहेत त्या ज्वाळांना वरपडा झाला अर्थात प्राप्त झाला. जसं वनव्यामध्ये मृग सापडावेत म्हणजे हरिणं सापडावीत त्याप्रमाणे याच्या मुखातील अग्नीमध्ये सर्व हे बिचारे लोक अरे ते त्याच्या मुखात सापडले आहेत. आता तैसे या विश्वा झाले दैव नव्हे हे कर्म आले किंवा हे देव नव्हे कर्म आले दैव नव्हे कर्म आले असं पाठ आहे काही ठिकाणी. पण हा पाठ चांगला आहे. देव नव्हे हे कर्म आले का जग जळचरा पांगिले काळ जाळे. काही ठिकाणी पाठे जग चळचळा असं पाठ आहे पण तो पाठ काही लागत नाही. हा जग जळचरा हा पाठ चांगला आहे. जग जळचरा पांगिले जाळे काळे. आता ते म्हणतात जसं त्या वनव्यामध्ये सापडणाऱ्या मृगांची किंवा पशूंची अगर हरिणांची स्थिती होते तैसे या विश्वा झाले तसंच ह्या विश्वाचं झालेलं आहे. हे सगळे लोक भगवंताच्या मुखरूपी ज्वालेमध्ये सापडलेले आहेत. त्यांना हे विश्वरूप नाही अर्जुन म्हणतो हे देव नव्हे हे देवाचं रूप नाही विश्वरूप आणि हे देव नाही हा हे कर्म आले. अरे हे लोकांचं जे काही पूर्वी केलेलं जे दुष्कृत्य पापकर्म ते पापकर्मच या ठिकाणी फळ देण्यासाठी सन्मुख झालेलं आहे. म्हणून देव नव्हे हा देव नाही हे सगळं काय आहे पापकर्म प्राण्यांचं एकत्र सगळ्यांना सामुदायिक दुःख देण्यासाठी या ठिकाणी फलीभूत झालेलं आहे कर्म.
का अथवा जग जळचरा सगळे हे जगातले प्राणी मात्र म्हणजे हे जळचर आहेत. म्हणजे सगळे जग हेच कोणी जलामध्ये काय संचार करणारा, जलामध्ये संचार करणारे हे जग रूपी जळचर आणि त्या जळचरा त्या जगरूपी जळचरांना काळे जाळे पांगिले. काळाने म्हणजे मृत्यूनेच आपल्या जाळे पांगिले म्हणजे आपलं जाळं त्याच्यासाठी टाकून ठेवलेलं आहे. म्हणजे ह्या सर्व प्राणी मात्र ह्या टाकलेल्या जाळ्यामध्ये सापडावेत. म्हणून जगरूपी जळचर ज्या जाळ्यात सापडावे असं जाळं ह्या काळाने टाकलेलं आहे. आता ये अंगप्रभेचे निवागुरे कोणीकडून निघे जाईल चराचरे ही वक्त्रे नव्हती जोहरे ओढवली जगा. आता म्हणतात ये अंगप्रभेचे वागुरे याची असणारी अंगाची जी प्रभा किंवा तेज हीच कोणी काय आहे, एक वागूर किंवा जाळं आहे. भगवंताच्या अंगाचे असणारी कांती किंवा तेज हेच कोणी वागूर म्हणजे हेच कोणी असणारं जाळं. आणि त्या जाळ्यातून कोणीकडून निघी जाईल चराचरे आणि त्या जाळ्यात जे सापडलेले कोण आहे, चर आणि अचर हे संपूर्ण त्या जाळ्यात सापडलेले आहे. आता ह्या परमात्म्याने टाकलेल्या काळाच्या जाळ्यातून कोणीकडून निघी जाईल, कोणत्या बाजूने ते बाहेर निघतील, कुठूनच बाहेर निघता येणार नाही. तेव्हा हे वक्त्रे नव्हती, हे परमात्म्याची मुख नाहीत, हे जगा जोहरे ओढवली. ही संपूर्ण जगातल्या चराचर प्राण्यांना जोहर म्हणजे लाक्षाग्रह म्हणजे लाखेची घरं. आता लाख माहिती आहे आपल्याला किती ज्वालाग्राही पदार्थ आहे, त्याच्याजवळ थोडासा विस्तव नेला तर ते सगळं काय होतं, पेटून जातं. जसं पांडवांच्या महाभारतामध्ये सांगितलं की कौरवांनी त्यांना लाक्षाग्रहात जाळण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काय केलं, लाक्षाग्रहात त्यांना राहायला जागा दिली आणि एकदा काडी लावली का सगळं भस्मसात होतं. तसं म्हणतात की वक्त्र नाहीत तर ही काय जगा जोहरे ओढवली. सगळ्या जगाला जणुकानी जोहर म्हणजे हे लाक्षाग्रह प्राप्त झाली. म्हणजे लाखेची घरं जसे जळून जावेत त्याप्रमाणे ही मुख नाहीत. याच्यामध्ये गेलं का मनुष्य जळून भस्मसात होईल. आणि एक मनुष्य नाही तर संपूर्ण जगाचे चराचर विश्व हे त्याच्या मुखात गेलं का ते जळून भस्मसात होईल. आगी आपुलेने दाहकपणे कैसेनी पोळी जेते नेणे परी जया लागे तया प्राणी सुटिका नाही. अर्जुन म्हणतो आता हे परमात्मा जो आहे, मी परमात्म्याला तू कृपा कर असं सांगितलं आणि विश्वरूप दाखव, परंतु ह्या विश्वरूपाचा काय प्रताप आहे हा त्या विश्वरूपाच्या ध्यानात आला की नाही काय माहीत असं अर्जुनाला वाटतं. म्हणून तो म्हणतो असं आहे की नाही येणार ध्यानात देवाच्या. कसं नाही येणार त्यासाठी ते उदाहरण देतो. आगी आपुले दाहकपणे, आगी आपल्या ठिकाणी असणारा जो दाहकता आहे, आपला पोळण्याचा जो स्वभाव आहे, त्या आपण जर एखाद्याच्या सान्निध्यात गेलो तर त्याला किती तो भाजला जातो, किती त्याला संताप होतो, किती वेदना होतात. कैसेनी पोळी जे ते नेणे, त्या आपण ज्याच्या सान्निध्यात जातो त्याला कशा प्रकाराने आपण भासतो, संतप्त करतो, त्याच्या शरीराचा दाह करतो हे त्या अग्नीला माहीत नाही, ते नेणे. परंतु एक मात्र आहे, जया लागे, परंतु ज्याला तो अग्नी लागतो म्हणजे ज्याच्या सान्निध्यात तो जातो, ज्याला स्पर्श करतो, तया प्राणी सुटिका नाही, त्याच्या मात्र प्राणांची सुटका होत नाही. म्हणजे त्याचे प्राण काही केल्या वाचत नाही. ना तरी माझे तिखटपणे, अग्नीचा दृष्टांत देतात. दुसरा दृष्टांत देतात, ना तरी माझी या तिखटपणे कैसे निवटे हे शस्त्र काही जाणे का आपुलिया मारानेने विष जैसे. ना तरी अथवा माझेनी तिखटपणे. आता शस्त्राचं उदाहरण देतात की शस्त्र किती तिखट म्हणजे तीक्ष्ण. शस्त्र आपण अत्यंत तीक्ष्ण असल्यामुळं कैसे निवटे, तर मनुष्य आपण तीक्ष्ण असल्यामुळं ज्या माणसाला तो शूळादी तीक्ष्ण हत्यार, त्या हत्याराने जर दुसऱ्यावर आघात केला तर तो पुरुष काय होतो, निवटे, मरून जातो. पण हे शस्त्र काही जाणे, पण ह्या शस्त्राला माहीत आहे का? या शस्त्राला काय माहीत का मी ज्याच्या
ठिकाणी संबंध करतो किंवा माझा शस्त्र ज्याच्यावर टाकलं जातं ते त्याच्या प्राणांची होळी करतं, त्याचे प्राण घेतं, हे त्या शस्त्राला माहीत आहे का? माहीत नाही. त्यांना का माहीत नाही? ते जड आहेत म्हणून त्यांना माहीत नाही. आता आपुल्या माराने विष जैसे, विषाला माहीत आहे का? आपुल्या मारा म्हणजे आपण याला गेलो की हा मनुष्य मरणार, हे विषाला माहीत तरी आहे का? आपण इतके विषारी, इतके घातक आहोत की आपण जो पुरुष आपल्याला आपलं ग्रास घेईल किंवा आपल्याला प्राशन करील तर त्या पुरुषाला मरावं लागतं, हे त्या विषाला माहीत आहे का? नाही. आगा आत्मा तू एक सकळ विश्वव्यापक तरिका आम्हा अंतक तैसा ओढलाशी म्हणतात. देवालाच माहीत. कोणती बरं? हा, तैसे तुझं काही आपल्या उग्रपणाची शेची नाही, परी आईलीकडीले मुखी खाई हो सरली जगाची. तैशी त्याप्रमाणे तुझं आपल्या उग्रपणाची काही शेची नाही. तुला आपण किती उग्र आहोत देवाला म्हणतो, तू किती उग्रता, किती भयंकर आहेस हे याची तुला शेची नाही, याची तुला आठवण देखील नाही. आपल्या उग्रपणाने काय काय ह्या विश्वाचा संहार होतोय, किती लोकांना संताप होतो, पीडा क्लेश होतात, हे ते म्हणतात त्याचं तुला शेची नाही, तुला स्मरण देखील नाही. मग झाले काय? परी इकडं जर प्रत्यक्ष पाहायला गेलं, परी म्हणजे परंतु आईलीकडीले खाई, तुझ्या अगदी अलीकडीले मुखी, अलीकडच्याच मुखामध्ये जगाची खाई हो सरली. हे सगळं जग जे आहे ते सगळं जग ती खाई हो सरली म्हणजे सगळ्या जगाचं खाद्य हे हो सरली हो म्हणजे हे संपून गेलं. म्हणजे हे संपूर्ण जग तुझ्या मुखाच्या एकाच विभागामध्ये सगळं नाहीसं झालं. म्हणजे सगळं विश्व हे तुझ्या मुखातल्या एकाच भागात कुठं होतं का? नव्हतं, असं झालं. अलीकडच्याच मुखामध्ये या जगाची खाई ओसरली. हे सगळं जगाचं खाणं म्हणजे सगळ्या जगाचं खाद्य हे तुझं आता सरलं म्हणजे संपून गेलं. म्हणजे अजूनही तुझी तृप्ती झाली नाही. आगा आत्मा तू एक सकळ विश्व व्यापक तरिका आम्हा अंतक तैसा ओढवलाशी. तुझं वर्णन काय केलं जातं? तू एकटा आहे, नंतर सकळ विश्वव्यापक, सगळ्या विश्वामध्ये तू व्यापलेला आहेस आणि तू सगळ्या विश्वाचा काय आहे? आत्मा आहेत. आता विश्वात्मके देवे, सर्व विश्वाच्या ठिकाणी मी हे जे स्फुरण आहे ते सगळं तुझंच आहे. तूच सगळ्यांचा आत्मा आहे. ऐक ना, काय हा, एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका हे ऐशी, बुद्धिस्फुरे जे अहर्निशी ते वस्तुगा मी सर्वांच्या हृदयात आत्मरूपाने मी आहे. मग जर तो आत्मरूपाने आहे तर आत्मा काय करील? सर्वांचा परमप्रेमास्पद आहे. आत्मा सर्वांचं रक्षण करील. परंतु तू सगळ्यांचा आत्मा असून आम्हा अंतक तैसा ओढवलाशी, आमच्या पुढं तू आत्मा म्हणजे आमचा संरक्षण करता, आमच्या परमप्रीतीचा विषय किंवा तुझ्या परमप्रीतीचे विषय आम्ही हे राहिलेलो नाही. तर आता जसा एखादा अंतक म्हणजे अंतकाळ, मृत्यू ओढावा किंवा यम, त्या अंतकाळाप्रमाणे म्हणजे त्या यमासारखा अत्यंत कठोर असा तैसा ओढवलाशी तसा तो आम्हाला प्राप्त झालेला आहे. तुला म्हणतात आत्मा आणि तो अवतार कोणाचा धारण केलेला आहे? यमाचा, काळाचा. आणि आम्हा ओढवलाशी आणि आमच्यावर जणू काही धावून आलास किंवा आम्हाला प्राप्त झालास. आता अर्जुन म्हणतो, स्वामी हे काय म्हणायचे? तरी मिया सांडिली जीवित्वाची चाड आणि त्वाही न धरावी भीड, मनी आहे ते उघड बोल पा सुखे. थोडं जरी वातावरण काय असं झालं का स्वामी महाराज म्हणायचे की मी तुझ्या मनात आहे तरी काय. एखाद्या विद्यार्थ्यांनी जरी जास्त त्याला काय म्हणतो आपण थोडंसं जास्त काही काय त्याला म्हणजे वात्रटपणा म्हणा किंवा त्यांनी काही चुकीचं काही केलं का ते स्वामी महाराज म्हणायचे
की आता तू म्हणजे काही खरं नाही, आता मीच वाचतो का नाही असे, तर तू पहिल्यांदा असं कर, मिया सांडिली जीवित्वाची चाड, आता मी तुझ्यामुळे जगतो का नाही अशी ते जगण्याची इच्छा तर मी सोडून दिलेली आहे, पण तू एक कर ना आता, तू आही न धरावी भीड, तू काही भीड धरू नकोस, आणि मनी आहे उघड बोल पा सुखे, तुझ्या मनात काय आहे ते मला तू आता उघड उघड सुखे म्हणजे आनंदाने, आनंदाने म्हणजे सहजपणे तू मला सांग, म्हणजे मी तुझी पेटी डोक्यावर देईल. तरी मिया सांडिली जीवित्वाची चाड, मी आता जगण्याची आशा सोडलेली आहे, आणि तो आहे ना, ते अशी ओवी म्हणायची आणि कृती असं करायचे. तरी मिया सांडिली जीवित्वाची चाड, मी जगण्याची इच्छा सोडून दिलेली आहे, तू आही न धरावी भीड, आणि तू काही माझी भीड धरू नकोस, तू फक्त मला मोकळे मनाने सांग. मनी आहे उघड बोलपा साचे, तुझ्या मनामध्ये आहे तरी काय ते खुशाल एकदाचं बोलून टाक. कारण असं का म्हणतो देव म्हणतील अर्जुनाला, तो असं का म्हणून मला म्हणतो, तर ते सांगतात किती वाढविशी या उग्ररूपा, अंगीचे भगवंतपण आठवी बापा, नाही तरी कृपा मज पुरती पाही. आता तू म्हणतोच आहे ना, मनी असेल ते उघड बोलपा सुखे, तर मग अर्जुन म्हणतो ह्या उग्ररूपा किती वाढविशी, ह्या उग्ररूपाला तू किती बरं वाढवत आहेस, म्हणजे आणखीन हे उग्ररूप अजून किती वाढवणार आहेस. अंगीचे भगवंतपण आठवी बापा, अरे तुझं नाव काय भगवान आहे की नाही, तर तुझं भगवंतपण म्हणजे तू अत्यंत, तुझा ऐसा कोणी न देखे उदार, अभयदान शुर पांडुरंगा, असं तुझं वर्णन केलेलं आहे. आणि त्याला तू जरा आठव ना, म्हणजे तुझं मूळ रूप काय आहे, तुझं अवतार कार्य काय आहे हे तू आठव ना. बरं नाही, पण मी आठवणार नाही, तुला माहीत नाही का, मी ब्रह्मा विष्णू महेश सगळ्यांचा नियंता ईश्वर, सर्वांचं नियमन करणारा मी आहे. त्यामुळं आता मी काय करणार की ही गोष्ट जी आहे ह्या विश्वरूपा धारण केलेलंच आहे, या वदनाने सगळ्या जगाचा ग्रास करणारच आहे की नाही. असं जर तू म्हणशील, जरी तू म्हणत असलेला भगवंत, तू भगवंत आहे, पण आता मी भगवान, असा भगवान आहे की आता मी सर्वांचा संहार करण्यात, जेव्हा उत्पत्ती करायची, जेव्हा स्थिती करायची, त्यावेळेला मी तसा असतो. आता काळ कोणता आहे, संहाराचा काळ आहे. तेव्हा पण तू मला असं बोलतो की काय मनाने तू, मोकळ्या मनाने तू मला तुझी काही कैफियत असेल ती मला सांग. तर माझं म्हणणं असं आहे की आता तू ह्या उग्ररूपाला वाढवणार तरी किती, तू म्हणशील का मी आता वाढवणारच आहे, त्यात तोच काळ आता प्राप्त झालेला आहे उग्रपणाचा. पण असू दे, जाऊ दे, पण एक कर, नाही तरी कृपा मज पुरती पायी, फक्त मला सोडून बाकीच्यांचा, माझ्यावर फक्त कृपा कर, बाकीच्यांचा ग्रास घेतला तरी चालेल. नाही तरी कृपा मज पुरती पाही,